नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पैलवानांसाठी तालमीतील आचारसंहिता याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. लाल मातीचा आखाडा आणि त्या आखाड्याच्या भिंतीला लावलेली हनुमानाची प्रतिमा हे प्रत्येक तालमीत दिसणारे चित्र असते. तूप, तेल, दूध, औषधी द्रव्य टाकून माती लढतीसाठी उत्तम प्रतीची केली जाते. पैलवानाने उठल्यानंतर हनुमानाचे दर्शन घेऊन सरावाला सुरुवात करावी, सूर्यनमस्कार घालावेत असा तालमीतला नियम आजही पाळला जातो. पैलवानाने सकाळी उठल्यानंतर मुखमार्जन करून गरम पाणी, थोडे खजूर, मनुके खायचे. सरावानंतर नाश्त्यासाठी दूध, अंडी, फळे, ड्रायफ्रूट्स, तर दुपारच्या जेवणात भात, भाकरी, डाळ, भाज्या, सूप असा आहार घ्यावा. सायंकाळी केळी, दूध, शेक व रात्रीचे जेवण हलके घ्यावे. हे पैलवानांच्या आहाराचे सर्वसाधारण वेळापत्रक असते. शरीराला आकार द्यायचा तर योग्य व्यायाम व योग्य आहार घ्यायचा अशा वस्तादांच्या सक्त सूचना असतात. थंडाई करण्याची जबाबदारी पैलवानांचीच असते. शिस्त, संयम आणि गुरुभक्ती या त्रिसूत्रीचे पालन पैलवानांसाठी महत्त्वाचे असते. पैलवान निर्व्यसनी राहण्यावर वस्तादांचा कटाक्ष असतो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.